विधानसभा निवडणुकीची घोषणा झालेली आहे, तारखांची घोषणा झाली आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची काय तयारी आहे? आज विधानसभेच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या, पूर्ण कार्यक्रम मिळालेला आहे आणि 22 तारखेपासून नोटिफिकेशन निघाल्याबरोबर नॉमिनेशनची प्रक्रिया सुरू होणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्णपणे या इलेक्शनसाठी तयारीत लागलेला आहे, सज्ज आहे आणि आमच्या महायुतीमध्ये तिन्ही पक्षामध्ये चांगला समन्वय घडवून या विधानसभेच्या निवडणुकीत सामोर जायचं आहे। आम्हाला खात्री आहे की येणाऱ्या 2-3 दिवसांमध्ये आमचे जागा वाटपाची चर्चा पूर्ण होतील, योग्य रीतीने होतील आणि निवडणुकीच्या कामाला सगळे लागणार। जागा वाटपामध्ये कोण मोठा भाऊ असेल, तुम्हाला ज्या पद्धतीने जागा वाटपाच्या संदर्भात माहिती येत आहे की 40-45 जागा मिळतील, नक्की किती जागावरती लढणार आहात? कारण अनेक वेळा संभ्रम निर्माण होते। महायुतीमध्ये मोठा लहान भाऊचा विषय नाही आहे, पण हे वास्तव आहे की भारतीय जनता पार्टी वर्तमान सर्वात मोठा पक्ष आहे। त्यांचे जवळपास 115 आज आमदार अस्तित्वात आहे आणि त्यामुळे त्यांना सर्वात जागा जास्त मिळणार आहे हे वास्तव आहे आणि ते स्वीकारावं लागेल। पण आमच्या पक्षाला आणि शिंदे साहेबांच्या शिवसेनेला पण त्यांच्या म्हणजे आमच्या योग्यतेप्रमाणे जागा चांगल्या मिळणार आहे आणि मला असं वाटते की 225-30 जागावर आमच्या एकमत ऑलरेडी झालेलं आहे। उरलेला ते जागा आहे, स्वाभाविक आहे 3 पक्ष जेव्हा बसतात तर थोडा कमी जास्त राहते, पण शेवटी आमचा मार्ग 2-3 दिवसामध्ये आम्ही काढून हे आमची कोण किती जागा लढणार हे आम्ही जाहिरात करणार। लोकसभेला साहेब एक दिसलं होतं की थोडंसं केमिस्ट्री किंवा मतं ट्रान्सफर झाली नाही असा आरोप विशेषतः तुमच्या पक्षावर झाला। विधानसभेला लोकसभेच्या वेळीस अनेक कारण होते, काही फेक नॅरेटिव्ह होता, खास करून संविधान बदलण्याचा, काही शेतकऱ्यांची पण नाराजी होती कांद्याच्या भावामुळे, सोयाबीन कापसाच्या आणि दुधाच्या भावामुळे। ते सगळे आता विषय या विधानसभेमध्ये ते लागू होणार नाही। दुसरं स्वाभाविक आहे की आमच्या तिन्ही पक्षांनी पहिल्यांदा निवडणुकीमध्ये एकमेकांचा बरोबर काम केलं। काही ठिकाणी म्हणजे एकमेकांचा मत ट्रान्सफरपेक्षा मी असं म्हणेल की कार्यकर्त्यांमध्ये समन्वय आणणं हे जास्त महत्त्वाचा होता, तिथे आम्ही थोडं कमी पडलो। पण या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आता जवळपास 1.25 वर्ष झालं आमच्या महायुतीला, नक्कीच आम्ही यशस्वी होऊ आणि तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते नेते एकत्र काम करतील आणि प्रचार चांगल्या रीतीनं होईल। एक आणखीन महत्त्वाची गोष्ट अशी आहे की महाराष्ट्र सरकारने या मागील 6 महिन्यामध्ये जे काही योजना दिल्या आहे आणि खास करून लाडकी बहीण योजना जी आहे ते अतिशय पॉप्युलर योजना आहे। महाराष्ट्राच्या जवळपास 2.25-2.5 कोटी महिलांना त्याचा लाभ मिळत आहे। ऑलरेडी 5 महिन्याचे त्यांना त्यांच्या पैसे खात्यामध्ये जमा झाले आहेत। शेतकरी वर्गसुद्धा आता पहिल्यापेक्षा खूपच समाधानी आहे। त्यांना कापसाला, सोयाबीनला बोनस दिला आहे, दुधाला सपोर्ट 7 रुपयाचा दिला आहे। कांद्याचे भाव आता मार्केटमध्ये चांगले आहे, निर्यातीवर जे काही बंदिश होती ते आता हटवली गेली आहे कायम। आता जे आज परिस्थिती लोकसभामध्ये दिसत होती, वर्तमानमध्ये खूप मोठा बदल झाला आहे आणि सोबत शेतकऱ्यांना जे वीज माफी केली, 20 दिवसात नियमित मिळेल त्यांना, हे अतिशय महत्त्वाचे हे आमचे निर्णय आहे। आणि नक्कीच सध्याच्या जे वातावरण महाराष्ट्रामध्ये आहे तिथे लोकांचा म्हणजे खूप मोठा लोकसभापेक्षा परिवर्तन दिसत आहे। नवीन चेहरे दिले जाणार आहेत का यावेळेस निवडणुकीमध्ये? तिकीट जे दिले जाणार नवीन चेहऱ्यांना पण दिले जाणार आहे का? असं आहे, प्रत्येक पक्षाला आपापल्या जागामध्ये कोणाला नेमायचा त्यांचा अधिकार असतो, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आमचे जवळपास सर्वच आमचे आमदार जे आहे ते त्यांच्या मतदारसंघामध्ये ताकदवर आहे, चांगलं काम करत आलेले आहे, ते लोकप्रिय आहे आणि त्यामध्ये त्यांना कंटिन्यू करणं हे तर योग्यच राहील।
त्याशिवाय जे काही उरलेला जे जागा आम्हाला मिळणार आहे किंवा ज्या जागेमध्ये आमच्याकडे सध्या वर्तमान आमदार नाही तिथे नक्कीच आम्हाला चांगले लोक ऑलरेडी आम्हाला मिळालेले आहे. काही ठिकाणी आमची अजूनही चर्चा काही लोकांच्या बरोबर चालू आहे आणि जे इनकमिंग आउटगोईंग काही लोक म्हणजे तर्कवितर्क लावतात, काही आउटगोईंग आहे, अरे इनकमिंग पण आहे. अनेक लोक आमच्याकडे आलेले आहे. आमच्याकडे कालच काँग्रेसचे आमदार हिरामन खोसकरांनी पक्षप्रवेश केलेला आहे. अजूनही तुम्हाला येणाऱ्या दिवसामध्ये काही वर्तमान आमदार काँग्रेसचे पण प्रवेश करतील हे तुम्हाला दिसणार आहे. आणि त्यामुळे प्रत्येक इलेक्शनमध्ये खूप सारे आता इकडे 3 पक्ष आहे, तिकडे 3 पक्ष आहे, बाकीचेही अनेक पक्ष आहे. स्वाभाविक आहे की विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी काही मूवमेंट होत असते आणि हे काही नवीन गोष्ट नाही आहे. त्यामुळे अनेक जे काही चर्चा जे आहे मी त्याला एकच उत्तर देऊ इच्छितो की थांबा, 23 नोव्हेंबरला सगळं चित्र स्पष्ट होणार आहे. तुतारी आणि पिपाणी चिन्हावर खूप मोठा लोकसभेला गोंधळ झाल्याचं बघायला मिळालं होतं. पिपाणी जे चिन्ह आहे ते फ्रीज करावं अशी मागणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीने केलेली होती, पण निवडणूक आयोगाने स्पष्ट केलेलं आहे पुन्हा एकदा की पिपाणी हे चिन्ह पुन्हा कायम राहणार आहे. नाही, आणि ह्याला जोडून राज्य निवडणूक आयोगाने जे पत्र दिलं आहे त्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटले की हे चिन्ह आम्ही गोठवलेलं आहे. पण आणि केंद्रीय निवडणूक आयोग म्हणतो की आम्ही त्याला हाती लावलेला म्हणजे काहीच केलं नाही. बघा, आता निवडणूक आयोग एक स्वायत्त संस्था आहे, राज्याची असो की केंद्राची असो, आणि त्यामुळे त्यांनी कोणता निर्णय कसा घ्यावा त्याबद्दल मी भाष्य करणं योग्य नाही. दुसरी गोष्ट, आमच्या पक्षामध्येही जेव्हा केंद्रीय निवडणूक आयोगाने निकाल दिला होता त्याला दुसऱ्या बाजूनी चॅलेंज केलं, सुप्रीम कोर्टामध्ये गेले आणि आज निवडणूक आयोगाचा फैसला आल्याच्या जवळपास 8 महिन्यानंतरही ते अजूनही म्हणतात की नाही हे फ्रीज झाला पाहिजे आमच्या चिन्ह. आता एका बाजूला तुतारी तुम्ही स्वीकारली आहे, तुम्हाला आता पिपारीला थांबायचं आहे, तो पिपाणीला थांबवायचा असेल तो मग तुतारीनी घड्याळला चॅलेंज करण्याची काय जरूरत होती. त्यामुळे मला एवढंच म्हणायचं आहे की आता जे आहे जे ज्यांच्या अधिकार क्षेत्रात आहे, निवडणूक आयोग असो की सुप्रीम कोर्ट की बाकीच्या कोर्ट असो, त्याबद्दल मला भाष्य करणं योग्य नाही. आज चुनाव डिक्लेयर हो गए हैं महाराष्ट्र के, आप कैसे देखते हैं इस चुनाव को लेकर और महायुति की तैयारी रणनीति क्या रहेगी? महाराष्ट्र के चुनाव घोषित हो गए हैं, तिथियां तय हो गई है. 23 तारीख को इसका काउंटिंग होने वाला है नवंबर में, और मुझे विश्वास है कि हमारी महायुति बीजेपी की, शिवसेना की और एनसीपी की यशस्वी होगी. हम लोग फिर से वहाँ पर महाराष्ट्र में सत्ता पर आएंगे और ये केवल बातें नहीं है, अच्छे काम की वजह से, अच्छी योजनाओं की वजह से, और ख़ास करके लोकसभा में जो एक फेक नैरेटिव चला, संविधान बदला जाएगा, उसके साथ साथ उस वक्त तत्कालीन जो परिस्थिति थी कि किसानों में नाराज़गी थी, प्याज के दाम घसर गए थे, दूध के दाम गिरे हुए थे, साथ साथ सोयाबीन और कपास के कॉटन के दाम गिरे हुए थे, वो परिस्थिति आज नहीं है. आज प्याज के दाम बहुत अच्छे हैं क्योंकि एक्सपोर्ट के ऊपर भी बंदिश हटाई गई है. दूध को 7 रुपया लीटर सब्सिडी दी जा रही है महाराष्ट्र गवर्नमेंट की ओर से. बोनस दिया गया है किसानों को सोयाबीन कॉटन के लिए, और उसके भी दाम अब अच्छे होंगे, उसके लिए भी सरकार उसका प्रावधान कर रही है. लाडली बहन जिसको कहते हैं, ये योजना बहुत एक सफल योजना है और आज करीब 2.25 से 2.5 करोड़ महिलाओं को प्रत्येक महीने उसका 1500 रुपया मिलने वाला है, मिल रहा है. 5 महीने का उनके अकाउंट में डायरेक्ट ट्रांसफ़र हो चुका है. ये सब बातों को लेकर किसानों के बिजली के बिल माफ़ हो गए और आगे से बिजली फ्री है, दिन में बिजली मिलेगी. ये सारी महत्वपूर्ण योजनाओं का फ़ायदा मिलेगा. और सबसे बड़ी बात, लोकसभा में तीसरी बार जब चुनाव के रिजल्ट आए, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के नेतृत्व में एनडीए की सरकार बनी, और अभी हाल ही में जो विधानसभा के चुनाव हरियाणा में और जम्मू कश्मीर में हुए, उसमें स्पष्ट नज़र आता है
कि भारतीय जनता पार्टी की, नरेंद्र मोदी साहब की और हमारे एनडीए की लोकप्रियता में कहीं कमी नहीं आई है। हरियाणा में तो सभी लोग बहुत ही मतलब इतने कॉन्फिडेंट थे कि वहाँ पर बीजेपी की सरकार आ ही नहीं सकती। शानदार विजय हुई। जम्मू कश्मीर में, जम्मू में बीजेपी 29 सीट जीती और कश्मीर में जो रिजल्ट आए हैं वो अपेक्षित है। कश्मीर में परंपरागत नेशनल कॉन्फ्रेंस या पीडीपी ही जीतते आई या कोई और वहाँ के कुछ स्थानिक पक्ष जीतते आए। कांग्रेस को तो कोई वहाँ पर विजय मिली नहीं है। जो भी मिले हैं सीट 4-5 आई वो केवल एनसी के भरोसे आई है। तो मेरा ये स्पष्ट मत है कि आज भी हमारे देश में एनडीए की, मोदी साहब की बहुत लोकप्रियता है और उसका फ़ायदा महाराष्ट्र के इस चुनाव में हमको मिलेगा। एग्जिट पोल को लेकर के आप चुनाव आयोग ने बोला कि सभी मीडिया पर जो एग्जिट पोल बनाते हैं उनको ध्यान रखना चाहिए। इस पर आप क्या कहेंगे? एग्जिट पोल का इंतजार आप लोग भी करते हैं और तमाम जनता भी करती है। भाई साहब देखिए, एग्जिट पोल एक केवल इंटरेस्ट का विषय रहता है कि भाई क्या हुआ। एक रिजल्ट 3 दिन आने के पहले एक उत्सुकता रहती है कि भाई चुनाव हो गया, वोटिंग हो गया, तो एग्जिट पोल का क्या कहना है। अब हमने सभी लोगों ने देखा है एग्जिट पोल कितने सही भी कई बार आए हैं, कितने गलत भी साबित हुए हैं। तो इसलिए ठीक है, एक केवल 2-3 दिन का आनंद लेने की बात होती है। बाकी जो वोटर के मन में है, वोटर हमारे देश का बहुत जागरूक है, समझदार है और वो सही फैसले लेने के लिए सक्षम है और वही होता है। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।